हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी महाराज की, सब संतन की जय जय। रघुवीर समर्थ। अनुवाद पहिल्यांदा। अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया। अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धावाता। भजन रहित रामा सर्वही जन्म गे, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ के। रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी। विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही। रघुकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे। तनु मनु धन माझे राघवा रूप तू, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे। प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचल भजन लीला लागली आस तुझी। चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना। घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरी, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा। जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी। तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा समंधू। तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, ऋणत पोटी लागली आस तुझी। धडकरी धड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मज नेती जंबुकी वासनारे। सबळ जनक माझा राम लावण्य पोटी कोटी, मज पोटी लागली दिवस गणित बोटी। देवने कंठी वचट मज भेटी, होत घाली न मिठी। जननी जग माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखी हानिता वत्सनेणे। जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी। तुझ विण मज तैसे दाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया। सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाई, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही। स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे। जीवलग जीव घेती प्रेत सांडो निजाती, विषय सकळ नेती मागुता जन्म घेती। सकळ जन भवाचे आतिले वैभवाचे, जीवलग मज कैचे चालते हेची साजे। विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंत काये। कोणी आले भजन सकळ केले, चित्त दुश्चित्त झाले। भ्रमित मन कळेना गीत ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळेना। उपरते मजरामी दाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी। घडी घडी मन आता रामरूपी भरावे, तुझ तिळकारे आपुलेसे करावे। जळचर जळवासी नेणती त्या जळासी,
निशिदिनि तुदपाशी चूकलो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेटिले रामदासी जय जय रघुवीर समर्थ। थोड़ी ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्य आचार्यांपासून स्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून विशेषत्वानं वारीची प्रेरणास्रोत संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांना भावनेनं साष्टांग अभिवादन करून वारीच्या निमित्तानं तरतम भावातले सर्व भागातले जे वारकरी मंडळी या दिंडी समवेत आहेत त्या सगळ्यांबरोबर मनपूर्वक सद्भाव प्रकट करणं। वारी या साधनेमध्ये काही लोक यथाक्रम अनेक वर्षापासून चाललेले आहेत आणि त्या वारीच्या कार्यक्रमामध्ये आपण जसं नामाचं सूत्र चालू ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे ज्ञानदानाच्या दृष्टीनं रोज एक तरी कार्यक्रम असतोच, कधी दोन असतात, वेळ असेल तर प्रवचन कीर्तन दोन्ही, पण वेळ नसला तरी निदान कमीत कमी एक प्रवचन असा आपला सध्या चालू असलेला नियम आहे। त्यानुसारच्या आजच्या या विश्रांती काळामधला हा
आपला चालू असलेल्या विषयाचा कार्यक्रम आत्ता आपण प्रारंभ करतो. पहिला श्लोक संपलेला आहे, दुसरा श्लोक चालू आहे. त्याच्यातला काही विस्तार काल झालेला आहे. कदाचित निद्रेनं आपल्याला त्यातलं काही आत घुसू दिलं नसेल, थकल्यामुळं. काही सावधान असतील त्याने ऐकलंच असेल. त्याविषयीचे थोडंसं परत चिंतन करायचं आणि आज तिसऱ्या श्लोकात प्रवेश करायचा. म्हणजे याच्या चिंतनात आज थांबायचं नाही, तर तिसऱ्या श्लोकात प्रवेश करायचा. कारण आपला चतुर्थ दिवस आहे, त्यामुळं पुढच्या आटोपण्याच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या याच्यातसुद्धा आपल्याला प्रवेश करायचा आहे. एक स्वामींच्या दृष्टिकोन आणि वाचताना एक आपला दृष्टिकोन. तर बऱ्याच साधक जीवांना मायेनं घेरलेलं असल्यामुळं काहींना इच्छाच होत नाही आणि काहींना इच्छा होऊनसुद्धा कृती घडण्यामध्ये बराच काळ प्रतिबंध होतो. काल मी जसं आपुली शिखरावर दृष्टांत सांगितलं ना, तसं आजचा मला ह्या शब्दाबरोबर एक दृष्टांत आठवला की आपणच त्याचे पहिले शिकार आहोत. डोंगरे महाराज एक दृष्टांत सांगायचे की पांडवांच्याकडं जन्मेजय पुराण सांगत असताना, तर पुराण सांगताना एक दिवस सिद्धांत वापरला की मानवाला सुप्त असणाऱ्या, निराकार असणाऱ्या काही दैवी शक्ती त्याच्या कर्मदोषानं त्याला प्रतिबंध करत असतात आणि त्याच्या संख्येचं वर्णन आलेलं आहे. तर हे संख्येचं वर्णन स्नान, दान आणि ध्यान अशा प्रकारात आलेलं आहे. काही शक्ती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधकांनी बाह्य शरीराच्या शुद्धीकरता रोज स्नान केलं पाहिजे असं आहे. पण आळस असेल, प्रमाद असेल, अनेक काही कारणं असतील, देहाध्यास असेल. काही वेळेला माणसं भारतातले उष्ण कटिबंध असल्यामुळं स्नान रोज करतात. तिकडं अमेरिकेत वगैरे रोज स्नान करण्याची पद्धती नाही, थंड प्रदेश आहे. पण आपल्याकडं सुद्धा काही काही अपवाद मंडळी अशी असतात की ते दररोज स्नान करत नाहीत. तर धर्मसंस्कृतीप्रमाणे रोज स्नान करायला पाहिजे. पण आपलेच मनातले अविवेकाचे, आळसाचे, देहाध्यासाचे काही प्रतिबंध कधी कधी आडवे येतात. कदाचित याच्यात कोणी नसतील, एखादा टक्का असला तर असेल, नाही तर नसेल. काय पण आज सांगता येत नाही, पाणी लांब असल्यामुळे जाऊ दे, आजच्या दिवस नाही केलं. तेव्हा साधकांनी तरी असं प्रमाद करू नये असं आहे. तर त्यांनी जेव्हा पुराणात ते वर्णन केलं, त्यात पहिल्या नंबरला त्यांनी सांगितलं 25,000 विरोधक सुप्त दैवता स्नानाला विरोध करतात, 50,000 दानाला विरोध करतात आणि 1,00,000 विरोधी शक्ती ध्यानाला विरोध करतात. आता हे जेव्हा वर्णन त्या काळात या पांडवांमधल्या भीमाने ऐकलं, तर त्याच्या मनात असं आलं की काहीतरी अतिशयोक्ती आहे. असं कुठं असतं काय? कित्येक लोक स्नान करताना आम्ही पाहतो. तेव्हा त्यांनी या पुराणिकाला विरोध करायचा ठरवला. पण विरोध करायचा ठरवला, पण थोडं तरी प्रमाण असावं म्हणून त्यांनी असं ठरवलं की मी उद्याला गंगेजवळ जाऊन उभा राहतो आणि पाहतो कोण विरोधक येत आहे ते. म्हणून गदा खांद्यावर घेतली आणि तो गंगेच्या किनारी जाऊन उभा राहिला. आणि उभा राहिल्यावर दिवसभर उभा राहिला. आता ते निराकार असणारे
तुमच्या सामान्य दृष्ट्या आकाराला न दिसणारे, तेव्हा त्याला नजरेला कोणीच विरोधक दिसला नाही. हजारो लोक आले, स्नान केले आणि निघून गेले. रात्री पुराणाच्या वेळेला आला, म्हणला पुराणिक बुवा मी काही मानायला तयार नाही. म्हण तुम्ही जे काल सांगितलं तर मी आज दिवसभर उभा होतो आणि कोणीही विरोध करायला, स्नानाला लोकांना विरोध करायला आलेला मला कोणी दिसला नाही. तर ऋषी म्हणाले, अरे शास्त्राची गोष्ट खोटी नसतेच कधी बाबा. पण म्हणलं मी पुराव्यासहित सांगतो की कोणी आलं नाही. हलकेच गोगली घेतली त्याने आपल्या भाषेत. का रे म्हणे तू आंघोळ केली का? तर तो म्हणला नाही. अरे म्हणे तुझ्यासारखा जबरदस्त योद्धा त्याला मिळाला नव्हता म्हणून तुला दुसऱ्याबरोबर तर युद्ध दिसलं नाही. त्या सगळ्यांनी तुलाच पहिलं पकडून ठेवलं होतं. 10 तास नदीच्या किनारी उभा राहून तू स्नान केलं नाहीस. ते जे योद्धे आहेत ना विरोधक, त्याने तुलाच पकडलं होतं. आणि तू जबरदस्त योद्धा असल्यामुळं दुसऱ्याकडे त्यांना लक्ष द्यायला मिळालं नाही. उलट त्यांचा फायदा झाला. त्या एवढ्यांची स्नानं झाली त्यांच्यामुळं. पण तू मात्र स्नान न करताच परत आलास. ते शास्त्रवचन कधी खोटं नसतं. त्याचं स्वरूप आपल्याला काही कळत नाही. कशाकरता दृष्टांत आठवला? हा शब्द आपण बारकाईनं जर अनुभवला तर लक्षात येईल. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. हे समर्थांचं वाक्य म्हणून आपण पाहू नका, तर बद्ध जीवानी आपल्या जीवनाचं आत्मनिरीक्षण म्हणून या वाक्याकडे पहा. आणि जर तुम्ही प्रामाणिक आत्मनिरीक्षक असाल तर बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटेल. असं आहे. कितीतरी वेळेला शक्य असून आम्ही वारीत पाहतो, मोठे मोठे महाराज लोकसुद्धा रामकृष्ण हरी चालताना रामकृष्ण हरी म्हणतच नाहीत तोंडाने. तेव्हा आपण नेमकं काय करतो आणि कुठं हा प्रतिबंध कसा आडवा येतो हे आपल्याला कळत नाही. बाहेरून एवढं वायुमंडल असताना होत नाही, तर वायुमंडल नसताना भजनरहित काळ तर किती काळ जातो याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. एवढं वायुमंडल असताना, स्पीकर तुमच्या कानापर्यंत ठणाण ठणाण ओरडत असताना आमच्या गप्पांची वासना हे आम्हाला भजन करू देत नाही. पुढच्या लाईनचे काही लोक शेजारी शेजारी काही दृष्टीनं आम्ही फायदा केला, काही दृष्टीनं तोटा होतो. कसं? विभागवार लाईन घातल्या की नाही, तर विभागवार लाईनचा एक फायदा आणि एक तोटा. लाईनमध्ये चालायला फायदा, पण गप्पा मारायला पण तितकाच फायदा. अनोळखी माणसावर जास्त गप्पा होत नाहीत, पण ओळखीचे असले का एकीकडं रामकृष्ण हरी चालू असतं, एकीकडं त्यांचा आपसात गप्पा चालूच असतात. एवढ्या काळात जर आपला भजनरहित वेळ जातो तर जिथं नामशक्ती नसेल, संतशक्ती नसेल, क्षेत्रशक्ती नसेल, तिथं आमची काय अवस्था असेल ज्याचं तोच साक्षीदार आहे. दुसरं कोणाला काही विचारायची गरज नाही. काय तर अशी परिस्थिती असते, हे लक्षात घ्या. मग अनिवार्य व्यवहाराबद्दल काही लोक म्हणतील तसं करता येतं, पण करोडोतला एखादा व्यक्ती नामसाधना करत करत अशा साधनेवर जाऊ शकतो की बोलणं वरून वरून आणि महत्त्व नामाला असा अपवाद व्यक्तित्व असू शकतं, हे लक्षात घ्या. पण तो आपल्या या ज्या दृष्टीनं मी संकेत केला आहे त्या नियमात बसत नाही. तो काय झोप चालू राहते आणि भजन चालू राहतं. आता बोलण्यापेक्षाही पराधीन आहे झोप. अज्ञानामध्ये सगळी इंद्रिय लय होतात. पण फार मोठा नामधारक जर असेल तर भजन चालू राहतं आणि झोपही चालू राहते. तर हा नियमातला अपवाद म्हणून काढून टाका. पण 99% लोकांना हा डबल रोल करताच येणार नाही. म्हणून वकिली म्हणून त्याच्या पाठीमागं लागू नका. आमचं सगळं बरोबर चालतं
असं उगाच थाप मारू नका. हा दंभ तुम्ही लोकांना फसवायपुरता सांगू शकाल, पण देवासमोर प्रामाणिकपणे बोलल्यानंतर त्याला तर सगळं माहिती आहे. तेव्हा या वक्तव्याशी तुम्ही स्वतः अंतर्मुख व्हा. ही जी माया आहे ना, दुरत्यया, ही भजनाला फार आडवी येते. माणूस सगळं करतो पण भजन करू शकत नाही. तर भजन तुम्ही संपूर्ण काळापैकी काही काळ वातावरणामुळे करताना दिसता, या भ्रमात आपण नामनिष्ठ झालो असं समजू नका. आपला कितीतरी वेळ भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. टोटल तास किती आणि त्यात तुम्ही केलेलं भजन किती. जरी या वातावरणाच्या आधारानं काही लोकांनी इमानदारी केलं असलं तरीसुद्धा संपूर्ण वर्षाचे दिवस किती, त्या दिवसांचे तास किती आणि त्याच्यातलं तुमचं भजन घडलेलं किती. मी नेहमी आपल्या व्यक्तित्वाच्या दैन्यभावानं क्षुद्रत्वाकडं नेण्याकरता लोकांना सांगत असतो, काय अहंकार मिरवतो. जगाची व्याप्ती किती, त्यात तुझं गाव भूगोलामध्ये कुठं पॉईंटसुद्धा नाही. त्या जगात भारत केवढा, भारतात महाराष्ट्र केवढा, महाराष्ट्रात तुमचा जिल्हा केवढा, त्यात तुमचा तालुका केवढा, त्यात तुमचं गाव केवढं, आणि त्या गावातल्या घरांमध्ये तुमचं घर केवढं, आणि त्यात असणाऱ्या 10 माणसापैकी 1 माणूस तुम्ही. पण इतका अहंकार असतो आपल्या व्यक्तित्वाचा की कधी निरीक्षणच करत नाही. ही झाली देशदृष्ट्या. आणि कालदृष्ट्या पृथ्वी निर्माण झाली त्या करोडो वर्षाच्या आयुष्यातमध्ये तुझं आयुष्य किती. त्या देशदृष्ट्या, कालदृष्ट्या, परिस्थितीदृष्ट्या अहंकाराला पोषित होऊ द्यायचं नसेल तर नेहमी हा विचार करावा. तसं आपण 2-5 तास जरी इमानदारीनं भजन करत असलात तरी तुमच्या जीवनाचे तास किती आणि त्यातलं आपलं भजन किती, इकडं जर लक्ष घातलं ना तर मेजॉरिटीच्या पुढं सरकल्यामुळं सर्वही जन्म गेला हेच बरोबर. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. हां, 50%च्या वर ज्याची हिंमत म्हणायची झाली असेल त्यांनी सर्वही नाही म्हणलं तर चालेल. अजून झालेलं, अरे तराजू काट्यामध्ये तुमच्या एखाद्या बाजूच्या वजनापेक्षा दुसऱ्या बाजूला वजन वाढलं की हे तराजू वर जातं, आणि वर गेणं म्हणजेच पराभूत होणं. भले त्यात एका बाजूला खाली गेलेल्या याच्यात 1 किलो असेल आणि याच्यात 900 ग्रॅम असेल, पण या 1 किलोनं तुमचं तराजू वर केलं म्हणजे पराभूत झालं की नाही. आणि पराभूत झाल्याचा अर्थ काय की 900 किलोसुद्धा सर्वही शब्दाकरता सफल झाले असा त्याचा अर्थ. म्हणजे आपण त्याच्याशी तर्क लावू नका, नाही मी रोज तासभर भजन करतो, मी कसं काय म्हणू सर्वही जन्म व्यर्थ केला. तराजू पराभूत झाले की नाही. मग तराजू पराभूत झाले याचा अर्थ व्यवहार जास्त टक्के आहे की नाही, मग तो व्यर्थ गेल्याच्याच यादीत झाला. 900 ग्रॅम जरी याच्यात असलं इकडं तरी तो व्यर्थ गेला. तासभर कुस्ती खेळा आणि शेवटी पाठ लावली, बक्षीस कोणाला मिळेल. हे दोन्ही मांडणी आहेत, लक्षात घ्या. साधनेचा आश्रय देताना दुसरी एक आम्ही मांडणी करत असतो तुमच्या बाजूची. कशी की 1ली 2रीच्या पोरांनी 12वीला नापास झाल्याचं हिणवू नये, कारण तो 12वी नापास आहे, तू तर आत्ता 1ली 2रीत आहे. तर अशी ही बाजू आम्ही सांगत असतो. पण दुसरी ही बाजू सांगता येते या दृष्टांतातून की अरे एकदा 1 तराजू वर गेलं रस्सी खेचमध्ये, एका सेंटरच्या आत एकदा ते ओढले गेले की पराभूत झाले. तासभर कुस्ती खेळा पण पाठ लागली, पराभूत झाले. व्यर्थ गेल्याच्या यादीचं झालं की नाही तासभर कुस्ती खेळणं. तर 50%च्या जोपर्यंत आतच आपलं भजन आहे ना तोपर्यंत आपल्याकरता हा श्लोक आहे. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. लक्षात घ्या, त्याच्याकरता आहेच. मग 50%च्या वर का गेलं तर इकडच्या वजनात काय, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. कशाचं वजन वाढलं तुझं.
हे पराभूत का झालं, कोणत्या बाजूला कोणतं वजन वाढलं, त्याचं उत्तर आहे स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ. भले त्याला तू कर्तव्याचं कव्हर जोड, बाहेरून वकिलीदृष्ट्या सिद्ध करायला आवश्यकतेचं कव्हर जोड, हे मी आवश्यकच कामं करतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण करतो तेच काम आवश्यक आहे असं. तेव्हा आवश्यकता हा मुद्दा थोडासा लक्षात ठेवा. तर आवश्यकतेचा मुद्दा विचारणीय आहे. आपण कशाला महत्त्व दिलं, आवश्यकतेला महत्त्व दिलं ना, कशाच्या आवश्यकतेला महत्त्व दिलं. शेवटी तराजूतलं 1 किलो वजन झालं, आपलं 900 ग्रॅम वजन झालं असलं तरी 1 किलो संसार झालेला आहे. त्यामुळे पराभव झाला हे लक्षात घ्या. आम्ही ती उदाहरणं सांगत असतो की अक्षरशः सगळी नदी ओलांडून गेला आणि शेवटी हाताला एक मुळी लागायला म्हणून दम पुरला आणि ती मुळी धरली आणि त्या मुळीची बळ कमी पडलं आणि ती मुळी घसरली किनाऱ्याची आणि त्याचा दम जिरला आणि बुडला. मग तरुण आलेलं सुद्धा बुडण्यातच जमा झाला की नाही हे लक्षात घ्या. आणि हे होतं नेमकं अंतकालेचे मामे व स्मरण मुक्तो कलेवरून. अंतकाळी राम येत नाही कित्येक भजन करणाऱ्यांना. तर शेवटी विजयाचा जो पॉईंट आहे ना, तिथं भजन व्हायला 50% काळ आपला भजनात गेल्या जावा लागेल, तेव्हा मग आपली बाजू सावरली. ज्या दिवसापासून आपलं मरणापूर्वी 8 दिवस जावो, 15 दिवस जावो, वर्षभर जावो, पण 50% भजनच्या पुढं झालं पाहिजे, सरकलं पाहिजे. लक्षात घ्या. 50% काळ भजनात घालवणं फार अवघड आहे. 12 तास 13 तास भजन करावं तेव्हा 50% भजन झालं आणि एवढं होत नाही. लक्षात घ्या. मग काय होतं तर हे होतं स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. धनाचा स्वार्थ, जनाचा स्वार्थ, स्वजनांचा स्वार्थ. लक्षात घ्या. आणि याकरता बुद्धीनं पकड घेतली संसाराच्या सत्यत्वाची, ती कमी व्हायला पाहिजे. आपण काळ जो देतो ना त्याच्याकरता ते समर्थन असतं आपलं. त्याला ऐकताना सुद्धा जरी संसाराच्या मिथ्यत्वाची चर्चा ऐकली, एक सज्जन या नात्यानं तुम्ही परमार्थाच्या वक्त्याला विरोध केला नाही तरी कृती काय करता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या म्हणण्याशी वाद घालणारा तो पार नास्तिक असला तोच वाद घालतो, ज्याचं त्या समर्थनामध्ये निश्चयाचा शिक्काच बसलेला आहे सत्यत्वाचा. पण सत्यत्व बुद्धी समाप्त झाली नाही. सर्व इंद्रियासहित सत्यत्वाचा स्वीकार करणारा जो बद्ध आहे ना, तसे जरी तुम्ही नसाल तरी पण बुद्धीमध्ये सत्यत्वांश अजून जादा आहे जगताच्या बाबतीतला. सुखत्वांश, सत्यत्वांश आणि नित्यत्वांश. आणि हा आपल्याला भजनाला मोठा प्रतिबंध करतो. म्हणून 3ऱ्या चरणामध्ये मतीचं निश्चयरूपी वजन इकडं स्वीकारायचं, इकडं गेलं की काम झालं. त्या बाजारवाल्या महिला काय करतात, तोलून देताना थोडं जादा असलं ना तर फुटकर थोडं थोडं काढतात आणि लेवल झाली की देतात. तर काय पहिलं काढावं जगत समर्थनातलं, तर बुद्धीद्वारा समर्थन काढावं की पारडं हलकं होईल लगेच. लक्षात घ्या. सगळ्यात मोठी वजनदार वस्तू याच्यात ही आहे. अनेक वस्तू असतात, काही वजनदार असतात आणि पार जर खाली गेलं ना ते खरी वजनदार वस्तू काढावं लागते तेव्हा त्याची लेवल येते. तर वजनदार वस्तू काय संसार समर्थनात, तर हे अहंकार बुद्धी ही मोठी वजनदार वस्तू आहेत बरं का. त्या अहमद्वारा संसाराशी सत्यत्वाची स्वीकृती, बुद्धीद्वारा कार्यकारण भावरूपी समर्थन असं आहे. बुद्धी कार्यकारण भावाने समर्थन करते संसाराचं.
हे लक्षात घ्या. आणि अहंकार स्वीकाराद्वारे समर्थन करतो असं आहे. तर स्वीकार हे अहंकाराचं सूत्र आहे आणि समर्थन हे बुद्धीचं सूत्र आहे. हे समर्थन रूपी वजन निघालं की बरंचसं काम होतं, नाही लक्षात घ्या. आणि हे काढण्याची शक्ती भगवंता तुम्हाला दे. म्हणून रघुपतिमती माझी आपुलीशी करावी, हे लक्षात घ्या. आणि जर तू एवढं वजन काढलं आणि बुद्धिवालं वजन इकडं टाकलं गेलं की आपोआप सकळ त्याजुनी म्हणजे असून सुद्धा त्यागलं जातं. या तराजू काट्यातलं वजन त्याच्यातच राहतं आणि ते तराजू वर जातं. फक्त मात्रा कमी झाली. 1 किलोच्या वजनामध्ये 1100 ग्रॅम जर वजन इकडं झालं, त्यातलं फक्त एखादा 100 ग्रॅमचा तुकडा निघाला की बाकीचं राहूनसुद्धा ते वर जातं. आणि वर गेलं की त्याग झाल्यातच जमाय सकळ तेजुनी. तपशिलात सगळं पारडं मोकळंच झालं तरच काम भागतं असं नाही. मोक्ष झालं चांगलं आहे, पण 1000 ग्रॅमला 950 जरी इकडं झालं तरी ते वर जातं, हे लक्षात घ्या. हलकं पूर्ण 100% मोकळं असलं तर वर जाईलच, पण 950 जरी झालं तरी ते पारडं वर जातं. तेव्हा पारडं वर गेलं पाहिजे संसाराचं आणि परमार्थाचं पारडं जड झालं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि याच्याकरता एवढंच काम करायचं. ज्या बुद्धीनं समर्थन केलं आहे ना, त्या बुद्धीच्या पारड्याचं, बुद्धी या पार्टाच्या समर्थनरूपी बुद्धी पार्टाचं वजन हेच मुळात एकदम 100 ग्रॅम कमी करील. आणि 150 ग्रॅम वजन जे संसाराकडे ते लगेच 950 वर येईल. आणि तेवढं झालं की ताबडतोब एक ताकद येईल. रस्सीखेचमध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचे ओढत नाही असं नाही, पण त्यांचं मनोधैर्यच खरास होतं. निम्म्या रस्सीच्या पुढं एकदा त्या पार्टीनं ओढलं, ते तसेच धरलेले असतात, ओढत असतात, पण मनोधैर्य खलास झाल्यामुळे तिकडं ओढले जातात. आता हा जुना खेळ पूर्वी पाहिलेला, आता कमी होतो रस्सीखेचचा. पूर्वी मुलांमध्ये हा रस्सीखेचचा खेळ खूप चालायचा. इकडच्या पार्टीच्या पोरांनी एकदा रेषा ओलांडली तिथपर्यंत खूप ताकद लावली जाते, पण निम्म्याच्या वर रेषा ओलांडली गेली की यांचं मनोधैर्य खलास होतं आणि यांचं मनोधैर्य अधिक वाढतं. तर साधकांचं मनोधैर्य वाढायचं असेल तर त्याच्याकरता या बुद्धिरूपी पार्टावरचं जे संस्कार आहे तो वाढवा. आणि बुद्धीनं केलेलं जे संसाराचं समर्थन, सत्यत्व, सुखत्व, नित्यत्व बुद्धीनं, ते एकदा बुद्धीतून गेलं आणि त्या बुद्धीद्वारे तुम्ही भगवंताला एकदा स्वीकार झाले, म्हणजे आपुलीशी करावे, म्हणजे त्या पार्टातलं ते वजन. आता हे जड दृष्टांत आहे आणि इथं आपल्याला चेतन पाहायचं आहे. तर फरक काय आहे? इथं दोन्ही चेतन दिसतात. स्वजनही चेतन आहेत आणि संत आणि देव पण चेतन आहेत. त्यांची ताकद आहे या पारड्यात बसून त्या पारड्यातले एखादा पार्ट काढून आपल्याकडे घेण्याची. म्हणून देवाला प्रार्थना केली, तू हे काम कर. तराजूचा दृष्टांत जड आहे. दृष्टांत हा नेहमी एकांगी असतो, थोडा अपूर्ण असतो. सिद्धांत समजण्याकरताच त्याचा उपयोग करायचा असतो. त्याला खूप तपशिलात फार घासत बसू नये. काही लोक फार घासत बसतात दृष्टांताला. तर तर्क जो चालवायचा तो त्या दृष्टांताच्या तपशिलात नाही, सिद्धांताकरता वापरायचा. तर हे भगवान, शास्त्र आणि संत हे या पारड्यातले जे आहेत ना ते समर्थवान आहेत. आणि इकडं मायेचं, मोहाचं, विकाराचं वजन आहे. हे दोन्ही गडबड करतात, पण यांच्यापेक्षा या पार्टीचं शक्ती जास्त आहे. म्हणून इकडच्या पार्टीत जो जीव आहे, ज्या जीवाला मोह, माया या आधारानं बुद्धीमध्ये समर्थन झाल्यामुळं प्रपंचातल्या सत्यत्व, नित्यत्व, सुखत्व बुद्धीचा जो संस्कार वाढलेला आहे तो काढायकरता या अल्पशक्तिमान जीवानं
या पारड्यातल्या समर्थ शास्त्र संत आणि देव यांनाच ही प्रार्थना केलेली आहे. त्यापैकी आपलं इष्ट असणाऱ्या रामाला प्रार्थना केल्याचं वचन आहे, रघुपती मती माझी आपुलीशी करावी. या मंडळीनं मला जे पकडून धरलंय ना मायेनं मोहानं, तर तू त्यांच्या तावडीतून मला काढ. बाहेरचा माणूस गरज नाही, आणि स्वतः बाहेरचा माणूस तोही समर्थ आहे. तराजू तोलणारा जो असतो ना तो तिरहित असतो. त्या जागेवर तुम्ही परमात्म्याला धरा. जसं विकणारी माळीण लेव्हल करण्याकरता इकडची वस्तू इकडं टाकते, तर तराजू धरणारा भगवान आहे. आणि त्याला सांगितलं की बाबा आता हे पारडं आमचं जड झालंय, तर आमचं पारडं जड होऊ नये, परमार्थाकडं आमची हे व्हावी, याकरता तू इकडचं एवढं पार्ट आमचं इकडं कर. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. एवढं तू काम केलं की आपोआपच पराभव होणार आहे. मनोबल तू संपलं की झालं. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. ही एकदा ताकद आम्हाला मिळाली की आम्ही सर्वस्व त्याग करू शकतो. महाराज आपल्या निश्चयी बुद्धीवर फार अवलंबून आहे. संसारामध्ये महिलांना हा अनुभव फार येतो. अत्यंत प्रेमानं भाऊ बांधवात घातलेला काळ, काही टक्के स्त्रिया तिकडं गेल्यावर असफल का होतात, तर स्वीकार आणि मतीची स्वीकृती नाही. समर्थन सासरी हे चांगलं नाही आणि माहेरी चांगलं आहे, याच्यातून घटस्फोट होतो. पण तिचा जर बरोबर स्वीकार झाला तर ती आहे त्या परिस्थितीमध्ये माहेरचं सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. सासरची कास धरते ती, हे लक्षात घ्या. तर या महिलांना हा अनुभव आहे. काही महिला सफल का होतात आणि काही महिला असफल का होतात. त्यात बाह्य परिस्थितीपेक्षा अंतरंगातल्या स्वीकृतीचाच फार मोठा भाग असतो. महिलांना कष्ट सोसावेच लागत नाहीत किंवा परिस्थिती तशी नसते असंही नाही. तशी परिस्थिती असून सुद्धा चिकटणाऱ्या महिला आहेत. आणि फार थोडी काल्पनिक परिस्थिती असून सुद्धा बुद्धीच्या स्वीकृतीत गडबड झाली की घटस्फोटापर्यंत जातात. शेवटी तिची बुद्धीची स्वीकृती सासरला आहे का माहेरी आहे, याच्यावर तिचं जीवनाची सफलता असफलता अवलंबून असते. बुद्धीने एकदा गडबड केली ना, काही वेळेला काय परिस्थिती असते की फार विवेकी भाव असतो आणि त्या विवेकाच्या बळावर तपशिलातले जे स्वजन आहेत, एखादा दीर असेल, घरात राहणारा छोटा पुतण्या असेल, नणंद असेल, या नणंद तिने विचार जर केला की मला संसार नवऱ्याशी करायचा का यांच्याशी करायचा आहे, तर तिचा त्रास ती सहन करू शकते. खुद्द नवराच चांगला नसणं हा त्याच्या पुढचा भाग. शास्त्राने सांगितलं म्हणून मला त्याच्याशी सुद्धा जुळवून घ्यायचं आहे, हा तिसरा विचार विवेकाच्या पुढचा. पण विवेकद्वारा सुद्धा छळणाऱ्या सासूच्या विरोधामुळं संसार तोडण्या इतका अविवेक न करता सुद्धा राहता येऊ शकतं. तोडाईपर्यंत सासूमुळं नणंदेमुळं तोडाईपर्यंत गरज नाही. नवऱ्याचा अतिरेक झाल्यावर तुटणं अशी घटना किती, फार थोड्या. बऱ्याचशा घटना या म्हणजे शास्त्रानुसार टिकून राहणं हा फार शेवटचा मुद्दा झाला. पण विवेकानं सुद्धा टिकता येतं की याच्यातलं मुख्य कोण आणि गौण कोण. आणि मुख्याकरता गौणाला सोडून द्यायचं विचार. तर गौणाचं सहनशीलता ही सगळीकडे असते. गुरुच्या जवळ आला 10 शिष्य आहेत, पण तुम्ही त्यांच्याकरता आला नाही, गुरु करता आला. आणि त्यांच्यावरून गुरुला सोडणं हा अविवेक. आणि त्यांच्याकडं पाहून बाकीच्या सगळ्या शिष्यांच्या किरकोळ त्रासाकडं दुर्लक्ष करणं हा विवेक. लक्षात घ्या. आपण कशाला गौणत्व देतो हे सुद्धा कळलं पाहिजे.
घटना तपशिलामध्ये सगळे एका मापात कसे बसतील, गुरुच्या स्वभावाचे सगळे शिष्य कसे असतील, शक्यच नाही. नवऱ्याच्या सारखे सगळे घरातले मंडळी कसे असतील, शक्यच नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना हे असणारच काय. मग अशा वेळेला काही टप्पा विवेकानं सुधारता येतो, काही टप्पा शास्त्र सिद्धांताच्या स्वीकृतीनं. हा कोणता स्वीकार की ज्या अर्थी माझं लग्न झालं ती संबंध आपल्यामुळं होतो असं नाही, कोणा व्यक्तीमुळं होतो असं नाही. आपण जोडत असतो, याच्यामुळं ते लग्न झालं आणि त्याच्यामुळं ते लग्न झालं. पण देवाच्या मनात नसलं तर मधले किती जोडणारे असले तरी तुटतात लग्न. मग माझं जोडलं आहे ते देवाने जोडलं आहे, माझा पूर्वजन्मीचा काही संबंध आहे. आणि त्याप्रमाणे शास्त्र सांगतं की तू तिथंच राहा. हे तुझे कर्मभोग भोगून झाल्यावर तुझ्या शास्त्रशुद्ध स्वीकृतीचा तुला लाभ होईल. एखाद्याने आयुष्यभरसुद्धा छळ सोसला पण त्याग केला नाही, तर त्याग करणाऱ्यापेक्षा त्याग न करणारी स्त्री, सासरचा त्याग न करणारी स्त्री फायद्यात आहे शास्त्राप्रमाणे. हा झाला शास्त्र सिद्धांत. व्यवहारिक सिद्धांतात हे स्वीकारही होणार नाही की तो कसाही असला तरी आम्ही सहनच करावं का. तर व्यवहारी माणसं हे सहन करायला, आणि त्यामुळं तिथं घोटाळा तिथंच आहे. शास्त्र सिद्धांताचा विचार आणि व्यवहाराचा विचार यामध्ये व्यवहारामुळं पराभव होतो. शास्त्रचिंतन मुलीकडं नसतं, बापाकडं सुद्धा नसतं. अहंकारानं म्हणतो मग मी काय तुला पोसत नाही का, जायचं नाही तिकडं, काय जाऊ नको. शास्त्र सिद्धांताला सोडून जेव्हा व्यवहार प्राधान्य होतं त्यावेळेला आत्महत्या, घटस्फोट या सगळ्या घटना घडतात. धार्मिकदृष्ट्या जर तुम्ही विचार कराल ना तर शास्त्र सिद्धांत सगळ्यात प्रधान. शास्त्र तुमचं वेगळ्या अर्थानं कल्याण करतं, तुम्हाला कळणार नाही. शेवट गोड जर झाला तर कल्याण आहे. पूर्वीच्या महिला विधवा झाल्यावर सोळ्याचा आचार स्वीकार करायच्या, केशवपन करायच्या, संन्याशासारखं कडक आचरण वापरायच्या. तेव्हा अशाही पद्धतीची एक वेगळी शाखा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दृष्टांत म्हणून सांगत असल्यामुळं त्या मुद्द्याबद्दल आग्रही मत मांडून मला काही करायचं नाही, कारण तो जगताचा व्यवहारिक प्रभाव आहे. आता आपण चाललो आहे परमार्थिक प्रभावावर, त्यामुळं त्याला किती महत्त्व द्यायचं, त्याचं किती समर्थन करायचं हा भाग वेगळा. आणि मी किती समर्थन केलं तरी तुम्ही प्रत्यक्ष शेवटी व्यवहाराच्या मीटरवरच जीवन आचरणार आहात. त्यामुळे त्या बाबतीत मी आता आग्रह करायचा प्रश्नच नाही, तो विषय वेगळा. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, तर तो विषय स्वतंत्र. पण ज्या करता मी हा दृष्टांत घेतला तिथं मात्र हा दृष्टांत राबवला गेला तर लाभ जास्त आहे. सकळ त्यजुनी भावे, माहेरच्या सगळ्या वैभवाचा त्याग करून निष्ठेनं, भावे म्हणजे स्वीकृतीनं, निष्ठेनं, कास तुझी धरावी. तर मला सासरीच सफल व्हायचं आहे. माझ्या जीवनातलं जास्त अंग सासरच्या बाजूला आहे आणि आपल्या शास्त्राप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे शेवटी तिथंच आपल्याला जीवन काढायचं आहे. असेल त्या परिस्थितीत तोंड द्यायचं सामर्थ्य तयार करून. तसं एकदा तुम्ही परमार्थात उडी मारली की तुमचं हे ध्येय झालं पाहिजे. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. बस हे तुमचं ध्येयच तयार झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. कमी ताकद पडत असेल तर प्रार्थना करा, रघुपतीमती माझी आपुलीशी करावी. पण शेवट काय करायचं आहे, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, असा प्रकार. जसं सखुबाईनं सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. तिथं संसारी विषय नाही आहे, तिथं साधकीय विषय आहे. तर तिने सासरचा सुद्धा सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी याकरता विचार न करता एका रात्रीत निर्णय घेतला. तिच्या बुद्धीनं स्वीकार केलं, देवाने तिच्यावर कृपा केली. त्या दिंडीच्या निमित्तानं तिच्या अंतःकरणामध्ये दृढ वैराग्य झालं आणि धुण्याला आलेली बादलीसुद्धा घाटावरच सोडून ती निघून गेली. म्हणजे हातातलं कामसुद्धा
पूर्ण करून करू हा सुद्धा एक बहाणा आहे. पूर्ण करता करता पुढं काय होईल सांगता येत नाही. लक्षात घ्या. कारण ते मायेचं शिपूटच असं आहे ना. आता एक वारकरी आमच्या वारीला येणार होता. फोनवर नक्की बोलणं झालं. फक्त म्हणलं माझी तारीख आहे तेवढी उरकून येतो म्हणला. तारीख झाली पण येणं नाही झालं. एक पॉईंट जरी आपण ढिला केला तरी त्याला कुठं पुढं फाटा फुटेल हे सांगता येत नाही. मग मनात बाकीचे लोक असतात, मग आता काय तुमची सुटलीच आहे, मग आता नाही गेलं तर काय बिघडते. त्याला समर्थन करणारा समाज असतोच काय. तर एक पॉईंट जरी ढिला झाला त्या समांतर रेषेला थोडं अंतर वाढलं की ती किती पुढं पुढं फाटेल हे सांगता येत नाही. किंचित झालं तर चालणार नाही. फार किंचित सुद्धा सहन होत नाही. आमच्या ब्राह्मणगावच्या आश्रमाच्या भिंती करताना एका गवंड्याने गुण्या लावताना थोडी चूक केली तर या टोकावर येईपर्यंत ती 8 इंच चूक झाली. सुरुवातीला गुण्या धरताना त्याला वाटलं काय एवढी पावदोरी तेवढा ते काय फरक पडतो. थोडी ढिलाई केली आणि त्याला प्रमाण धरून त्याने भिंत बांधली आणि शेवटी मोजल्यावर ते अंतर 8 इंच वाढलं इकडं. 20-25 फुटाच्या एरियामध्ये. तर ही थोडी चूक सुद्धा महागात पडते, लक्षात घ्या. म्हणून ते थोडंही असह्य करण्याकरता सकळ शब्द वापरला, नुसता तेजुनी नाही वापरला शब्द. सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी. तिथं कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्प्रोमाइज केलं की झालंच ढिलं. आणि ते कॉम्प्रोमाइज होऊ नये म्हणूनच आम्ही व्यवस्था करतो, तरी फरक पडतोच. 2-4 गिऱ्हाईक असे आहेत की सासवडचा पेपर आपला पास होणार नाही म्हणून सासवडलाच येऊन मिळतात. असं आहे. तेव्हा हे प्रकार होतातच दरवर्षी. देहाध्यासाचा परिणाम सकळ तेजुनी भाव आहे. आता तुझ्या याला निघालो ना, जरी हे आकाशावर पडप आहे ब्रह्मगोळ भंगाल म्हणून काय होईल. 1-2 दिवस आजार काढावा लागेल. घरी असल्यावर काय आजार होत नाहीत का. पण मनाची ढिलाई, तर कोणत्याच देहाची ढिलाई नको. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह या सगळ्याची ढिलाई बाजूला काढा. सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळे अंतसमयाचा करणे विचार. तर अध्यात्मामध्ये ही ढिलाई आपल्याला नडते. जसं एकमेकाच्या मदतीनं आपण याच्यात येतो हा काही लाभ, तसं मनाच्या ढिलाईमुळं कितीतरी मोठ्या महत्त्वाच्या कामामधून आपल्याला तोटा सहन करावा लागतो, हे लक्षात घ्या. म्हणून या मनाला समर्थन देणारी बुद्धी, म्हणून इथून सुधारलं की खालचं सगळं सुधारतं. स्टेअरिंग सुधारलं की गाडीच्या खालची चाकं लेवलमध्ये चालतात त्याप्रमाणे. तर ही स्टेअरिंगसारखी बुद्धी आहे आणि हिच्या बाबतीत हे करत जा, लक्षात घ्या. म्हणून त्याला प्रार्थना केली आहे, रघुपती माझी आपुलीशी करावी, सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी. हे ध्येय आहे, प्रार्थना नाही बरं का. कास तुझी धरावी हे ध्येय आहे आणि मती आपुलीशी करावी ही प्रार्थना आहे. माझं ध्येय आहे हे, की मला तुझी कास धरायची इच्छा आहे, सदिच्छा आहे. आणि याकरता त्याचं मूळ सूत्र तिथं आहे. गुण्या तिथं चुकला नाही की पुढचं अंतर वाढणारच नाही. आणि म्हणून ते गुण्याच्या पॉईंटचं उत्तर आहे हे, रघुपती माझी आपुलीशी करावी. गुण्या सुटला की पुढं किती चूक वाढेल हे सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. भिंतीला वळंबा सुटला तर किती तिरपी होईल सांगता येत नाही. आणि दिशेच्या दृष्टीनं गुण्या सुटला की त्याची कशी घोटाळा होईल सांगता येत. ते गुण्या वळंबा आहे, हे लक्षात घ्या. तर याकरता प्रार्थना केली, रघुपती माझी आपुलीशी करावी.
सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी, हे लक्षात घ्या. तर गुण्यावळंबा सुटू नये तर आपल्या इंद्रियातले हे इंद्रियरूपी इमारतीचे गुण्यावळंब्यामधले ही मनबुद्धी आहेत, हे लक्षात घ्या. त्या बुद्धीचं एकदा समर्थन झालं की मन त्याप्रमाणेच चालतं मग, असं आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सूक्ष्म देहातल्या मन बुद्धी चित्त अहंकार या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लेव्हल बाटली गुण्यान वळंबा हे 3 बरोबर चालले तर इमारत बरोबर चाल, नाही तर कोणती बाजू कधी उंच होईल. लेव्हल बाटली घसरली की घोटाळा झाला. ते 3 सूत्र आहेत. तसं सूक्ष्म देहाची ही जी अंतःकरणाची इंद्रिय आहेत ना, मनबुद्धी चित्त अहंकार, ही सगळी सूत्रबद्ध ठेवली की तपशिलात काही गडबड होणार नाही मग, असं आहे. तेव्हा हा दुसरा श्लोक इथं झाला. आपण आता तिसऱ्यामध्ये प्रवेश करतो आहे. तसं चिंतन दृष्टांत किती वेळे दिले तरी देतच राहतील. कालही काही आपण सांगितले, आजही पाहिले, पण एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याचा चिकित्सा करून आपल्याला हा विषय थांबावा लागतो, हे लक्षात घ्या. आता व्यर्थ मी स्वार्थ केला याच्यावर पुष्कळ बोलता येईल. आपण स्वार्थ केला आहे की नाही सकळ जनधनाचा, हा पॉईंट. व्यर्थ स्वार्थ कसा झाला? हे जे वजन वाढले ना, या वजनामध्ये सर्व कामाचं वजन नाही. हे व्यापारी लोक स्वार्थाकरता भाजीची देठ घुसवतात. आता ती उपयोगाची आहेत का खाण्याच्या? फ्लावर देताना मागच्या गट्ट्याच्या वजनासहित देतात. तो सगळा व्यर्थांश असतो बरं का वजन वाढण्याला. तर तसा प्रकार आहे हा आपल्या ह्याच्यामध्ये. हा जो विनोदाचा काळ आहे, ह्या फ्लावरच्या गठ्ठ्यासारखा आहे मागचा. काय फायदा आहे त्याचा तुमचा? कितीतरी वेळ जातो त्याच्यात, पण वजन तर वाढलं ना वेळ गेल्यामुळं. समयदान झालं ना, तर मनोरंजन पहिलं काय, गठ्ठ काढा म्हणजे आपोआप अनावश्यक वजन वाढणार नाही, हे पराभूत करणारं. तर हे जे फळभाज्याची देठ, फ्लावरची देठ, अशी व्यापार आहे हो. शेंगाचं वजन वाढाय करा, दाण्याचं वजन वाढायला सुद्धा पाणी मारतात. शेंगांचं वजन वाढवताना मातीसहितच वजन करतात. तो त्यातला व्यर्थांशच आहे की नाही. तर प्रपंचात दिवसभर जो आपण समयदान करतो त्यात असा बराचसा व्यर्थांश असतो, आणि त्या व्यर्थांशामुळेच आमचा घोटाळा झालेला असतो. त्यामध्ये हास्य विनोद या रूपानं हा व्यर्थांशाने आमचं वजन वाढवलं आहे. तर सुख नसताना सुखत्व बुद्धी हा व्यर्थांश आहे. समजा सत्यत्व बुद्धी कळायला दार्शनिक धारणा कमी आहे, पण सुख नसताना सुखाचं समर्थन, इथून आमची सुरुवात आहे ही व्यर्थांशाची, नाही लक्षात. थोडासा जरी विचार केला, अगदी शास्त्रीय पूर्ण सिद्धांत रूप बुद्धी नाही झाली, थोडासा विचार केला तरी कळतो. खर्जेची कंड थोडा विचार केला तरी किती दुष्परिणामी आहे, किती तात्कालिक सुख देणारी आहे. संतांनी या संसार सुखाला खर्जेच्या कंडाची उदाहरण दिलेलं आहे, लक्षात घ्या. खाजवताना जे बरं वाटतं ते सुख वाढवणारं की सुख घटवणारं? त्या खाजवल्यामुळंच नखं लागणार, ती खरूच पुन्हा वाढणार. तर असं आमचं काल्पनिक संयोगजन्य सुखाच्या लालसेतून विषय आणि इंद्रियाचं जे सुख आहे ना, याला व्यर्थांश जास्त आहे. तो पहिल्यांदा डोक्यातून गेला पाहिजे, आणि तो जात नाही ते बुद्धीनं समर्थन केलंय. म्हणून समर्थन बुद्धीला बदलवण्याचं प्रार्थना करतात. हा व्यर्थम्या स्वार्थ केला, हा फार प्रकार आहे. स्वजनांच्या बाबतीत आज हजारो लोक तो अनुभवत आहेत. ते लहानपणी ते पोरगं फारच गोड वाटतं, पुढं ते लाथा मारायला लागल्यावर कळतं ती बेटा इतकं विचित्र असतं, त्याच्या घरात तुम्ही एवढं केलेलं असतं
आणि ते शेवटी तुम्हाला बरोबर शेंडीला होतं. मी तुम्हाला सांगितलं काय जगात एक एक गोष्टी ऐकायच्या पलीकडे गेलेल्या आहेत. ऐकवत नाही. ही प्रतिक्रिया संसार स्वार्थानं ते विषयांध लोक तुमच्या उपकाराचा बदला किती कसा चुकवतील. मानस परवा एक नावगावासहित आम्हाला उदाहरण जेव्हा कळलं आम्ही आश्चर्यात पडलो. गेल्या वर्षी मी सांगितलं का नाही आठवत नाही मला, कधी कळलं हे येता लक्षात नाही नेमकं टाईम, पण द्विरुक्तीनं ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. तर आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीला त्याचं नावगाव माहिती आहे. पुण्याचा एक गृहस्थ, त्याचा पोरगा अमेरिकेला गेलेला आणि त्या माणसाचं पुण्यातलं घर 5-7 कोटी रुपयाचं होतं आणि म्हातारा एकटाच राहत होता. पहिल्यांदा दोघं राहत होते, आई गेली म्हणजे पत्नी गेली, तो एकटाच राहिला. तर हा जो गेलेला पोरगा आहे हा एवढा स्वार्थी निघाला. स्वतःच्या बुद्धीनं म्हणा पत्नीच्या बुद्धीनं म्हणा त्यांनी कारस्थान याला न कळता एक केलं. तो बापाला भेटायला आला अमेरिकेतून आणि भेटायला आल्यावर म्हणला बाबा आत्तापर्यंत ठीक होतं, आई होती तुम्ही त्यांच्याबरोबर राहत होता, आता एकटेच राहिला, आता मला तिकडे एवढी इस्टेट आहे, तर इथं राहून काय करता. त्या बापाला वाटलं माझ्या पोराची चांगली सद्बुद्धी झाली, मला अमेरिकेला घेऊन माझी सेवा करतोय. तेव्हा त्याला तयार केलं. बरं म्हणे आपण जाऊ. आणि 8-15 दिवसात त्यांनी त्या घराला गिऱ्हाईक पाहिलं. त्याचे 5-7 करोड रुपये बरोबर घेतले. आता याचे आईवडील असल्यामुळे याच्या आधारावर त्याला लवकर पासपोर्ट मिळाला. तर पासपोर्ट काढला बापाचा, बरोबर निघाला आणि बापाला बाकी काही कळू दिलं नाही. बापाला पूर्ण विश्वास, आता काय फरक आहे, पासपोर्ट दाखवला, पैसे सगळे आपल्या ताब्यात घेतले, तिकीट काढायला गेला आणि एकट्याचंच तिकीट काढलेलं जे येतानाच पहिलं ते करून आला होता, याचं तिकीटच काढलं नाही. बापाला पूर्ण अंधारात ठेवलं. तर म्हणला मी काम करून येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. पार एअरपोर्टवर बसवलं वेटिंग हॉलमध्ये, जवळ काहीही नाही. आणि पोरगं काय येत नाही, पोरगं काय येत नाही, का वेळ झाला त्याला काही अडाणी माहीत नाही नेमका टाईम. ते तिकडून तिकीट काढून त्या विमानात बसून पैसे घेऊन गेला निवड. त्याला पासपोर्टवर एकटाच ठेवला खुर्चीवर. अक्षरशः करोडोपती असणाऱ्याला भीक मागावी लागली. ही घटना एक एक ऐकावं ते आश्चर्य करण्याला. मला नावगाव सहित माहिती आहे बरं का, ही काल्पनिक गोष्ट सांगितली नाही तुम्हाला मी. हां, तेव्हा अशा घटना घडतात हे लक्षात घ्या. तेव्हा विचार करण्याची वेळ आहे. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. आता प्रत्येकावर एक एक गोष्टी सांगायला झालं तर वेळ होईल आपल्याला. तिसऱ्या ह्याच्यात थोडं तरी जायचं आहे, म्हणून तुम्हाला थोडासा भाग त्यातला परत सांगितला आणि या श्लोकाचा भावार्थ संपवतो. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपतिमती माझी आपुलेशी करावी, सकळ त्यजनी भावे कास तुझी धरावी. आता या सिद्धांतावर व्यर्थ म्या स्वार्थ केल्याचा सिद्धांत संत वचनातून जे ऐकलेला आहे ना, तो सिद्धांत इथं आला. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. हा तृतीय श्लोक. हा का आता पूर्ण होणार नाही आहे, फक्त मी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे याच्यात प्रवेश करणार. पुढं चिंतन उद्याला त्याचं होईल. तर हा सिद्धांत विवेकी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये अनुभवानंतर दृढ होतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. हा तुम्ही जर अनुभवी त्या मार्गातले असाल तर तुम्हाला पटेल. तर संत एक सिद्धांत म्हणून हा मांडतात, धारणा मांडली.
संतांचा हा अनुभव आहे. अनेक विषयाचा संबंध घेतल्यानंतरसुद्धा परिस्थिती ही आहे, या मायेची ही ताकद आहे, ही जी निरसी मोह माया आहे ना, या मायेची ही ताकद आहे. विषयांचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. हे त्या मायेचं सामर्थ्य. आणि जे या मायेतून, अनुभवातून, मायेपासून तटस्थ होतात, त्यांच्या अंतःकरणात हा सिद्धांत धारण होतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. त्या अनुभवाचा चक्कर घेऊन आल्यानंतर मग त्यांच्या अंतःकरणात ही धारणा होते. भोंड जिरल्याशिवाय होत नाही. रंगनाथ महाराजांच्या भाषेमध्ये ती भोंड जिरावी लागते जीवाची. तर जीवाची भोंड जिरते. कित्येकांना लवकर जिरते, काहींची उशिरा जिरते, एवढाच फरक आहे. काही जीवांची अशी अवस्था होते की विषय व्यथेनं त्याच्याशिवाय जमणारच नाही, म्हणून एकदा त्या बिंबीत बोट घालून पाहायचंच विंचवासारखं. तसे असतात काही लोक, ते करूनच पाहतात लग्न. देवाची जर कृपा असली तर जरा लवकरच त्यांच्या अनुभवाला येतं. आता असे कितीतरी लोक आहेत की नाममात्र सुरुवातीलाच खटके उडतात. मग तिच्या अहंकारानं, नाही तर याच्या अहंकारानं, नाही तर परिस्थितीनं, नाही तर शेवटी काळानं फटकन मरून जाते. लग्न झाल्यावर 10 दिवसात ॲक्सिडेंट, गेली मरून. ॲक्सिडेंटनं मरली काय, घटस्फोट घेण्या इतके भांडणं होऊन गेली काय, शेवटी ते भोंड जिरण्याचंच काम आहे. हे लक्षात घ्या. तर काहींची लवकर भोंड जिरते, काहींना सुरुवातीला त्याच्यामध्ये फार सुख वाटतं, पण जसजसं मग पुढं सरकतं, तो आणा पाठीमागं लागला, जेव्हा अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा मग त्याला पुढं कळतं काय काय ते. काहींची जरा उशिरा भोंड जिरते. पण सर्वांचा शेवटचा अनुभव हाच असतो, सगळ्या संसारिकांचा. तुम्ही इकडं आलेच नसते तो अनुभव नसता तर. थोडा तरी यातला तुम्हाला अनुभव आहे. कारण हा सिद्धांत स्वीकार व्हायचा म्हणजे तो अनिश्चित वाटावा लागेल, त्याशिवाय कसं काय होईल. काय हो, किती केलं तरी काय नाही, आपल्याला परमार्थाशिवाय जमायचंच नाही या विचारावर येतात. आपल्याला थोडं तरी हे केलंच पाहिजे. भले पूर्ण सिद्धांत त्यांच्या, पण अनुभवानं थोडे तरी या मुद्द्यावर आलेले असतात. हे परमार्थ करणारी जी मंडळी आहेत ना, त्याग करणारे, मग इथं काय कष्ट आहे का, सुख आहे का? कष्टात सुख कोणतं वाटतं तर सिद्धांतिक सुख कष्टातला वाटतं. सात्विक सुखाचं वर्णन केलेलं आहे ना, यत्तदग्रे विषमिव, हे वर्णन केलेलं आहे. तर परिणामे विषमिव, यत्तदग्रे अमृतोपमम आणि परिणामे विषमिव. तर अग्रे अमृतोपमम पण परिणामे विषमिवाच्या अनुभवापर्यंत बरेचसे आलेले आहे त्याच्यातले. काय खरं नाही हो, पोरगं एवढं होतं पण शेवटी त्याने आम्हाला काढून दिलं. मी भावांकरता एवढं केलं पण त्याने आमच्याकरता असं केलं. हे सगळं काय आहे? आता जी पोरं मी सांभाळले, शेवटी वाटणी मागताना अगदी बरोबरीने घेतली त्याने. त्यांची लग्न आम्ही केले, त्यांचं अमकं आम्ही केलं. या सगळ्यांच्या घरातल्या घटना आहेत ह्या, हे लक्षात घ्या. परिणामे विषम. म्हणून त्यांना या वाक्याची अनुभूती इथं असलेल्यातल्या 70% संसारिकांना वरून तरी पटेल. विषय जनित सुखे सौख्य होणं नाही. तर तात्कालिक वेगळं आणि सौख्य शब्द सुखाच्या स्थिरतेवाचक आलेला आहे. सुख आणि सौख्य, जसं वैभव शब्द आहे की नाही, तसं सौख्य सुखाच्या स्थिरतेवाचक इथं शब्द आला हा, हे लक्षात घ्या. सुखे पण स्थिर न राहिल्यामुळे सौख्य होणार नाही असं आहे. म्हणजे सुखावर आरूढता होणार नाही असं आहे. मग तात्कालिक सुख तर असतंच, क्षणिक सुख आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. हे संसाराचं स्वरूपच आहे. अनित्यमा सुखम लोकम.
संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. इकडे अभंग आम्ही रोज म्हणतो, पण फार बारकाईनं विचार करत नाही. नाहीतर एका वारीत याच्यावर विवेकानं विचार जर झाला असता तर मात्रा वाढायला पाहिजे होती. साधं द्वादशी जेवेपर्यंत थांबत नाही, एवढीसुद्धा मात्रा वाढत नाही इतका सहवास घेऊन. किती स्वतः प्रामाण्यवादी आणि निश्चयाचे महाराज असतात लोक, ते रिटर्न तिकीटच काढून आलेले असतात. नाही ते आमची गाडी मिळत नाही म्हणून आम्ही राहत नाही. आमच्या नगर जिल्ह्यातल्या काही लोकांचं तर दरवेळेला असं ठरलेला अनुभव आहे, आधी 15 दिवस घालवतील, पण त्या गाडीच्या टायमिंगच्यामुळं ते जेवायला थांबत नाही. तिथं किती वेळ वाया घालवतील, पण भगवत प्रसाद नाही घ्यायचे द्वादशी सोडण्यात. आणि दरवर्षी ऐकून सुद्धा पुढच्या वर्षी असं नाही ठरवत की बा आपली चूक झाली, पुढच्या वर्षी येतानाच आपण प्लॅन नक्की करून येऊ. तुम्हाला कितीतरी असे किरकोळ मुद्दे आहेत. तर सौख्याचा जो मुद्दा आहे त्याच्याकरता हा सिद्धांत आत आल्यावर आपली प्रगती झाली पाहिजे. जर हा सिद्धांत आहे विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तर आपण याच्यावर विचार करावा. तो स्वतः रामदासस्वामींनी आपल्या स्वतःच्या स्थितीवरून शब्द वापरला आणि तो सिद्धांत सांगितला, तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. याला जरा जास्त मुरब्बी परमार्थ विचार लागतो बरं का. पहिला सिद्धांत तरी सामान्याच्या अनुभवानं मनात पटतो, पण दुसरा सिद्धांताला जरा जास्त परमार्थाचा विचार खोल गेलेला माणूस लागतो. निरस वाटला पाहिजे संसार, त्यावेळेलाच तो दुसरा सिद्धांत पटेल. तर हा समर्थांचा अनुभव आहे. तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. मिथ्या अर्थानं, कोरड अर्थानं, व्यर्थ अर्थानं हा ओखट शब्द आहे, लक्षात घ्या. जसं मागच्या श्लोकामध्ये स्वजनजनजनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, हे पश्चात्तापी साधकाचे विचार आहेत. आणि हे पश्चात्तापानंतर परमार्थाच्या सिद्धांतावर विवेकी बुद्धी ज्याची स्थिर झाली आहे त्याचे विचार आहेत. तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. आणि हे माझं निश्चित झालं आहे म्हणून केवळ बुद्धीच बदलू नको, तर शेवटपर्यंत तू मदत कर. त्याच्या पुढचा टप्पा आहे हा बरं का. मती आपलीशी करावी याच्यापेक्षा वरचं मागणं आहे. रघुकुळ टिळकारे हित माझे करावे. मती बदलणं एक अंग झालं, पण सर्वात शेवटचाच मुद्दा देवाजवळ मागितला, हित माझे करावे, बस. आणि हित करत असताना जो प्रतिबंध येईल तो सगळा तू दूर कर. दुरितांचे तिमिर जावो, तो दुरित शब्द इथं आला, लक्षात घ्या. माऊलींनी आपल्या प्रार्थनेत जसं सांगितलंय तसं दुरित दुरी हरावे. म्हणजे शास्त्रविरुद्ध जी रीत आहे अनैतिक, ती दुरित याचा खूप मोठी व्याप्ती आपल्याला सांगता येईल. ती सगळी अनैतिक दुरित जेवढी आहे ती सगळी दूर करण्याचं काम तू कर. आणि मना काय कर तर हित कर. म्हणजेच काय कर, सस्वरूपी भरावे, बस. तर हित आणि सस्वरूप या सगळ्याचा जो विचार आहे तो आपण आता या श्लोकातला फक्त सामान्य भावार्थ पाहिला. बाकीचा पुढचा विचार उद्या करू. म्हणजे आज त्या विषयाची शंका म्हणून मनात ठेवू नका, विस्तार नाही झाला तर विचारा. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.